नमस्कार पुणेकरांनो, मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन दिवस, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ, पुन्हा नवीन प्रोजेक्ट पुण्याला घेऊन आलोय। हडपसरच्या मांजरी येथे तुम्ही जर सोलापूर हायवे बघू शकता। पुण्यावरून हा सरळ रोड सोलापूर हायवेकडे जातो, तुम्हाला दिसेल हा सोलापूर हायवे आणि असाच हायवे कनेक्टिव्हिटी असलेला प्रोजेक्ट मांजरी येथे आलोय। हडपसर येथे तुम्हाला जर रोडला लागून कोणता प्रोजेक्ट पाहिजे, टाउनशिप प्रोजेक्ट पाहिजे, तर या प्रोजेक्टला नक्की विजिट करा, जो हायवे कनेक्टिव्हिटी पासून खूप जवळ पडतो। तुम्ही बघू शकता माझ्या मागे सेल्स ऑफिस खूप मोठं केलेलं आहे, भव्य केलेलं आहे। मांजरी येथे असा प्रोजेक्ट हडपसर 3 किलोमीटरवरती। त्याशिवाय तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खराडे लिंक रोड बघाल तर प्रोजेक्ट अगदी जवळ आहे। तुम्हाला कनेक्टिव्हिटी वाईज रोडला लागून तर आहेत, पण आज जो IT सेक्टर मधले बराच तरुण वर्ग हा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल काय असेल, जो खराडी जॉईन झालेला हडपसरत आलेला आहे, त्यांनी पहिला या प्रोजेक्टला पसंती दिली आहे। कारण की या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा USP पॉईंट असा आहे की इथे तुम्हाला 2 BHK कार्पेट मोठा मिळतोय, प्राइस कमी मिळते आणि डेव्हलपरने फायनान्सच्या खूप चांगल्या ऑफर्स आणलेल्या आहेत। चला, अशी लोकेशन बद्दल माहिती झाली। हायवे लागून, सोलापूर हायवेला लागून असलेला हा टाउनशिप प्रोजेक्ट किती मोठा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, काय कार्पेट आहे, काय प्राइस आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला दाखवतो या। पुणेकर असतील, ठाणेकर असतील किंवा मुंबईकर असतील, जगाच्या पाठीवर कोणताही व्यक्ती जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घ्यायला जातो ना, त्याच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलपर, बिल्डर किती खात्रीचा आहे, डेव्हलपरने अगोदर काय काम केले, डेव्हलपरने किती प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत। डेव्हलपर बद्दल सांगायचं गेल्यानंतर गेली 52 वर्षापासून डेव्हलपरची लेजेसी आहे। रिअल इस्टेट व्यवसायामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त त्याचा रिअल इस्टेटमध्ये अनुभव आहे आणि 130 पेक्षा जास्त प्रोजेक्टने डिलिव्हर केलेत। तुम्ही बघू शकता सेल्स ऑफिसच्या भव्यतेवरून तुम्हाला कळेल की डेव्हलपरचं काम कसं असेल, डेव्हलपरचं रिअल इस्टेटमधला अनुभव कसा असेल। असा प्रोजेक्ट हडपसर येथे मांजरी येथे आणि ते तुम्हाला सर्वात मोठा कार्पेट मिळतो आणि प्राइस कमी मिळते। आणि प्रोजेक्टचे अजून USP पॉईंट काय हे तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष तिथे बघू शकता की ॲक्च्युअली 1 लाख स्क्वेअर फीटचं तुम्हाला क्लब हाऊस मिळते। तर ग्रँड क्लब हाऊस मध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला मॉडर्न इंडोर कोर्ट आहे, बँकेट हॉल्स आहे, या सगळ्या अमेनिटीज तर आहेत, पण तुम्हाला IT पार्क, एक 150 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट, तुम्हाला IT पार्क देतोय डेव्हलपर, शाळा रेप्युटेड देतोय, हाय स्ट्रीट तुम्ही बघू शकता, बालेवाडीचे जे हाय स्ट्रीट मॉल आहे त्याचा मॉल मिळतोय, तुम्हाला सेंट्रल ग्रीन 30 एकरचा लँड पार्सल आहे, 30 एकरचा तुम्हाला फक्त ग्रीनरी मिळते आणि ते तुम्हाला 150 एकरचा लँड पार्सल आहे। त्याशिवाय तुम्ही बघू शकता या साईडला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे डेव्हलपर जे काम करतात, तुमचा एंट्रन्स असा दिसणार आहे, तुमच्या बिल्डिंगचा लॉबी, एक 150 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट, त्यामध्ये फक्त 26 एकर डेव्हलपरने आता लॉन्च केलेत। त्यातला एक टावर पुण्यामध्ये सोल्ड आउट आहे आणि तो टावरमध्ये 500 पेक्षा जास्त लोकांनी फ्लॅट घेतलेला आहे। असा टाउनशिप प्रोजेक्ट हडपसर मांजरी येथे 150 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे। 150 एकर म्हणजे डेव्हलपरचं काम किती चालणार तुम्ही विचार करू शकता। आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो की जो तुम्हाला 757 का 2 BHK कार्पेट आहे आणि प्राइस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण फ्लॅट बघूयात। मला माहिती आहे तुम्हाला टाउनशिप प्रोजेक्ट नक्कीच आवडला असेल। आता तुमच्या मनात उत्सुकता आहे की नागेशचा 2 BHK मी एवढा वेळ लावलाय, कार्पेट मोठा आहे, कार्पेट मोठा आहे, नेमका फ्लॅट कसा आहे, मला फ्लॅट बघायचा आहे। या तुम्हाला फ्लॅट दाखवतो। तुम्ही बघू शकता हा जो कार्पेट आहे हा 757 कार्पेट आहे, 757 कार्पेट 2 BHK। तुम्ही या साईडला किचन बघू शकता, या साईडला तुम्हाला ऑलरेडी थोडंसं मॉडिफिकेशन केलं डेव्हलपरनी। 2 नवीन टावर लॉन्च होणार आहे, तर तुमचा इथला एंट्रन्स क्लोज होऊन तुम्हाला इथून एंट्री देणार आहे डेव्हलपर। तुम्हाला मी फ्लोर प्लॅनवरती ब्राउचरची सगळी माहिती देईल, फक्त समजून घ्या। 757चा कार्पेट आहे 2 BHK, जिथे बाकीचे डेव्हलपर आजूबाजूचे 700च्या आसपास कार्पेट, त्याची प्राइस 80 लाख जाते, तिथं या डेव्हलपरने खूप अट्रॅक्टिव्ह प्राइस काढली। बाल्कनी बघा, इतकी मोठी बाल्कनी आहे। बाल्कनी पुणेकरांना सगळ्यात मोठं आकर्षण बाल्कनी प्रत्येक फ्लॅटमध्ये मला मिळते। या साईडला डायनिंगचा स्पेस दिलाय, हा तुमचा कॉमन वॉशरूम, तुम्ही बघू शकता की किती स्पेशियस जागा आहे। या साईडला तुमचा अजून एक बेडरूम, हा बेडरूम बघा तुम्ही, ऍक्च्युली इंटेरियरचा पार्ट म्हणून केलेलं आहे। वॉर्डरोब ठेवून सुद्धा बेड ठेवून एवढी जागा आहे। हा बेडरूम तुमचा, हा तुमचा सेकंड मास्टर बेडरूम, एवढी जागा आहे। तुम्ही बघू शकता बेड ठेवून सुद्धा एवढी जागा आहे। या साईडला मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट। मी तुम्हाला म्हटलं ना, जेव्हा बाकीचे डेव्हलपर इथे 700चा कार्पेट, 770चा कार्पेट 80 लाख कोट करतात, 80-85 लाख जातात, तिथे हा डेव्हलपर, हा जो तुम्ही 2 BHK बघत आहात, 757चा कार्पेट आहे, 757, आणि तेही फक्त 73 लाख ऑल इन्क्लुसिव्ह। तसाच तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये 3 BHK तुम्ही बघू शकता, डेव्हलपरने 3 BHK पण दिलाय। या 1053 कार्पेट 3 BHK, एवढा स्पेशियस असं किचन आहे आणि या प्रोजेक्टमध्ये 3 BHKचा हॉल बटरफ्लाय लेआउट दिलेला आहे। तुम्ही बघू शकता बटरफ्लाय लेआउटमध्ये तुम्हाला या बाजूला बाल्कनी दिली डेव्हलपरने,
तिथे तुम्हाला बाल्कनी मिळते बघा तुम्ही, ही एवढी मोठी बाल्कनी मिळते। आणि हा जो बेडरूम आहे या साईडला तुम्ही बघू शकता, इतका मोठा बेडरूम आहे की वाव, मनामध्ये फिलिंग येते की मला वाटेल की माझा मास्टर बेडरूम कसा असावा, तर असा असावा। मास्टर बेडरूमला पण सुद्धा बाल्कनी दिलेली आहे डेव्हलपरने। या साईडला छोटासा कोणा स्पेस दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, स्टडी रूम वगैरे ठेवायला। आणि या साईडला वॉशरूम, अटॅच टॉयलेट, 10 बाय 11 बाय 16चा मास्टर बेडरूम 3 BHK मध्ये 1053चा कार्पेट, डायनिंगचा स्पेस, बटरफ्लाय लेआउट असल्यामुळे बाकीचे बेडरूम तुमच्या या बाजूला आहे, तुम्ही बघू शकता। या साईडला अटॅच टॉयलेट, कॉमन वॉशरूम, हा तुमचा कॉमन बेडरूम आणि हा तुमचा मास्टर बेडरूम अजून एक त्या साईडला मास्टर बेडरूम मध्ये जागा दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। इतका स्पेशियस असा 3 BHK। 3 BHK ची प्राइस आपली कोटिंग प्राइस 1,04,00,000 आहे, पण निगोशिएबल खूप चांगला होणार आहे। 2 BHK 757 कार्पेट आणि ते फक्त 73 लाख ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस मध्ये। अजून पण काय कमी होईल मला कॉल करा, मी तुम्हाला परत सांगतो। 2 BHK 757 कार्पेट आणि ते फक्त प्राइस 73 लाख ऑल इन्क्लुसिव्ह। जिथे बाकीचे डेव्हलपर 80 लाख 85 लाख सांगतात, तिथे हा बिल्डर तुम्हाला 73 लाख मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह देतो। 3 BHK 1053 कार्पेट 1,04,00,000 आणि फायनान्स स्कीम मध्ये 15,000 रुपये फिक्स EMI किंवा 15,000 रुपये मंथली EMI डेव्हलपर कॉन्स्टंटली तुम्हाला येतील कसं, आणि तुम्हाला 2 ते 2.5 लाखाचा बेनिफिट डेव्हलपर तुम्हाला देतोय। म्हणजे खूप सारा बेनिफिट आहे फायनान्शियलच्या ऑफर्सचं, तुम्ही फक्त व्हिजिट करा। माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल, तुम्ही पुण्यामध्ये प्रॉपर्टी बघत असाल हडपसर पट्ट्यामध्ये, तर तुम्ही या प्रोजेक्टला या, नक्की तुम्हाला हा फ्लॅट आवडेल, हा प्रोजेक्ट आवडेल। कारण की अदर कम्पेअर टू अदर बाकीच्या डेव्हलपरपेक्षा खूप कमी प्राइस आहे, कार्पेट मोठा मिळतोय। हडपसर मांजरी येते 2 BHK 757 कार्पेट 73 लाख 73 लाख ऑल इन्क्लुसिव्ह। त्याच्यात पण थोडा स्कोप आहे कमी करण्याचा, मला कॉल करा। मी तर तुमच्याकडे कोणतंही ब्रोकरेज घेत नाही, पुण्यातला पुण्यात फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो। कधी मला कॉल करा, तुम्हाला प्रोजेक्ट बघायचा असेल सगळी माहिती दिली जाईल। पुन्हा सांगतो, मी तुमच्याकडे कोणतंही ब्रोकरेज घेत नाही। चला, थँक्यू सो मच, धन्यवाद।